बिफोर गोइंग टू एक्झाम म्हणजे परीक्षेच्या दिवशी सकाळी पहिली गोष्ट घरात टेन्शनचं वातावरण नसावं. मुलगा उठला की पहिल्यांदा एक ग्लास पाणी द्यावं. पचन संस्था सुधारते म्हणजे त्याचं लक्ष तरी लागतं निदान आणि रिफ्रेशिंग वाटतं. तर दुसऱ्यांदा काहीतरी खायला देऊनच परीक्षेला पाठवावे. युजली मुलांना खावं वाटत नाही, खूप टेन्शन असतं, पण काहीतरी थोडंफार निदान नट्स, फ्रूट, मिल्कशेक्स अशा गोष्टी द्यायला पाहिजे. मुलगा खात असेल तर थोडेसे सिरियस पोहा, उपमा किंवा चिवडा आहे, दलिया आहे द्यायला काहीच हरकत नाही. टेबलावर किंवा जिथे ते अभ्यास करतात तिथे थोडेसे कॅरेट स्टिक्स म्हणजे गाजराच्या स्टिक्स करून ठेवणं चांगलं. ते बुडून खायला मग कधी दही आहे, हंकड म्हणतो आपण त्याला, कधी हमस आहे, हे पण ठेवू शकतो. ड्रायफ्रूटच्या बाटल्या भरून ठेवू शकतो. त्यामध्ये आल्मंड आहे, वॉलनट आहे किंवा मग तुमचे कॅश्यू आहेत, मुलांना खूप आवडतात काजू, ते ठेवू शकतो. ड्रायबेरीज असतात, अंजीर आहे, त्यांना जर आवड असेल तर सीड्सही चांगले, सनफ्लॉवर सीड्स, फ्लॅक्स सीड्स, पंकिन सीड्स किंवा फुटाणे, लिंबू पाणी, कमी साखर असावी किंवा एखादं मिल्कशेक असं ठेवलेलं चांगलं. आता व्हॉट टू इट आफ्टर एक्झाम, त्याला त्याऐवजी एक रिफ्रेशिंग ड्रिंक द्यायला हवं, लिंबू पाणी, आवळा पाणी वगैरे, आणि मग पूर्ण मील. व्यवस्थित प्रोटीनचे सोर्स द्यायला पाहिजे, अंडी, पनीर, स्प्राउट्स, चिकन, फिश वगैरे वगैरे. आणि मग त्याला थोड्या वेळ नक्कीच झोपू द्यावे, थोड्या वेळ खेळू द्यावे आणि मग पुढच्या अभ्यासाची तयारी. अशा रीतीने पुढच्या पेपरला तो चांगल्या रीतीने तयार होईल.